नमस्कार, जय हिंद शिक्षक मित्र हो. मी अमोल देशमुख आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या या टीईटीच्या जोरदार जय्य तयारीच्या शेवटच्या टप्प्यातल्या महाअंतिम रिव्हिजनच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आजचं सेकंड नंबरचं लेक्चर आहे. पहिला प्रश्न आजचा आपला हा आहे. चूज द, लेट मी जस्ट चेंज इट, चूज द करेक्ट सिनोनिम फॉर फास्टिडियस. FASTIDIOUS, फास्टिडियस या शब्दासाठी काय विचारलेलं आहे त्यांनी आपल्याला? सिनोनिम विचारलेला आहे. ठीक आहे, तर सिनोनिमसाठी कुठला शब्द अप्रोप्रिएट आहे? येस करा, गेस करा. कुठे गेला पहिला प्रश्न? अच्छा, सेकंड प्रश्नावर आलो. ठीक आहे, फास्टिडियस. फास्टिडियस त्याचा अर्थ होतो का? केअरलेस. सिनोनिम विचारलेला फास्टिडियस. आता शब्दात काय त्याच्या? फास्ट आहे, फास्ट, बरोबर. मग आता केअरलेस म्हणजे काय? की जो काळजी घेत नाही तो. ठीक आहे. दुसरा वर्ड आहे फजी किंवा फुजी. फुजी म्हणजे खूप नीटनेटकेपणा म्हणजे त्याच्यात असणारा. ठीक आहे. रफ, रफ म्हणजे कसंही, म्हणजे ते एखादा पोरगा नाही का, तो गाडी चालवतो, रफ चालवतो, गड्डे पाहणार नाही, काही नाही, बस चालवायची, रफ ड्रायव्हिंग. ठीक आहे. आणि चौथा शब्द आहे लेझी, आळशी. ठीक आहे. फास्टिडियस या शब्दासाठी कोणता शब्द जो आहे तो सिनोनिम आहे? आता तुम्हाला शब्द जो विचारलेला आहे प्रश्नामध्ये त्याचा जर अर्थ माहिती असेल, प्लस तुम्हाला ऑप्शन्समध्ये जे शब्द दिलेले आहेत त्यांचे जर अर्थ माहीत असतील, किंवा टेंटेटिव्हली अंदाजे थोडाफार जवळचा जरी शब्द माहिती असला, तरी असे प्रश्न जे आहेत ना, तर ते सोडवायला वेळ लागत नाही. फक्त तुमचं ऑब्झर्वेशन, बारीक ऑब्झर्वेशन पाहिजे असतं. आय होप की तुमचं ते डेव्हलप झालेलं असेल. तर या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? ओके, तर या ठिकाणी उत्तर आहे याचं फजी. ओके, फजी म्हणजे खूप नीट नेटका, एकदम जो स्वतःची काळजी घेणार आहे तो. फास्टिडियस म्हणजे काय? की जो स्वतःची म्हणजे एकदम व्यवस्थित टिपटाप, ज्याला राहणं खाणं पिणं सगळं काही त्याचं व्यवस्थित पद्धतशीर काटेकोरपणे असतं, त्याला फजी म्हणतात. ठीक आहे. केअरलेस म्हणजे काय? की जो काहीच चिंता करत नाही. रफ म्हणजे रफ, आणि लेझी म्हणजे काय? आळशी. ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट अँटोनिम. अँटोनिम विचारलेला आहे जनरस साठी. जनरस म्हणजे काय? काइंड. ठीक आहे. तर त्यांनी काय विचारलेलं आता, की जनरस म्हणजे चांगल्या हेतूने दुसऱ्यांसोबत काय? की बिहेव करणारा. काय असेल? काइंड म्हणजे दयाळू. हा याचा काय झाला? सिनोनिम झाला. विचारलं काय? अँटोनिम. प्रश्न एकदा वाचल्यावर समजायला पाहिजे. एकदा प्रश्न वाचून जर नाही समजला, दुसऱ्यांदा वाचावं लागत असेल, तर आपली प्रोसेसिंग थोडीशी स्ट्रॉंग करायची गरज आहे. गेम त्यांचंच आहे. एकदा दोनदा वाचलं समजलं पाहिजे. काहींना 3-4 वेळेस वाचल्यानंतरही तेच डोक्यात फिरत राहतं, किंवा पहिल्या प्रश्नामध्ये सिनोनिम वाचला खालच्याचे, आणि जे बॅक ऑफ द माइंड तेच राहिलं, तर मग खालचे पण प्रश्न मग त्याच उद्देशाने किंवा त्याच ओघामध्ये माणूस वाचत असतं. तर त्यामुळे कॉन्शियसली माइंड असं एकदम विस्तृतपणे सगळ्या गोष्टीला एका वेळेस हँडल करू शकेल याची ॲबिलिटी आणि कॅपॅसिटी आपली असली पाहिजे. शांततेने गेम करायचा, शांततेत क्रांती करायची. ठीक आहे. चला, तर काइंड म्हणजे काय? जनरस. सेल्फिश म्हणजे काय? स्वार्थी. हेल्पफुल म्हणजे काय? की बाबा दुसऱ्यांना मदत करणारा. लिबरल म्हणजे काय? की बाबा तो सगळ्यांसाठीच काय? की बाबा उदारमतवाद आहे. ठीक आहे. की बाबा सगळ्यांसाठी जे असायला पाहिजे त्याचं असं काही धोरण क्लिष्ट किंवा स्वार्थी टाईपचं नसतं. तर या ठिकाणी अँटोनिम काय आहे याचा? सेल्फिश, स्वार्थी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड वर्ड. करेक्ट स्पेलिंग इथे विचारलेली आहे. नगर परिषद स्टाईलचा हा प्रश्न आहे. यामध्ये बघा, COMITTEE कमिटी. COMMITTEE कमिटी. तिसरा आहे COMMETEE, आणि चौथा आहे COMMITTE कमिटी. कमिटीची स्पेलिंग तुम्हाला जर तुमच्या नजरेखालून गेलेली असेल आणि तुम्ही जर त्यावरती व्यवस्थित फोकस केलेला असेल, तर आणि तरच असे प्रश्न तुमच्याकडून सुटणार आहे. कारण या प्रश्नामध्ये कन्फ्युजन होणं फार सोपं आहे.
कॉमन ॲव्हरेज विद्यार्थ्यांना हे म्हणजे मार्क काटासाठीच टाकलेले ते. तुम्हाला काय वाटतं की हे जे आयोग वगैरे आहे तुम्हाला पास करण्यासाठी आहेत का? बिलकुल नाही. ते रस्त्यातले मोठे मोठे दगड आहेत. पोरांनी जास्तीत जास्त फेल कसं करता येईल याच्यासाठी त्यांचं डोकं चालवतात ते. ठीक आहे. तर कमिटी या शब्दाचा स्पेलिंग, कमिटी या शब्दाची करेक्ट स्पेलिंग जी आहे तर ती बी आहे. COMMITTEE कमिटी. ओके, ही योग्य स्पेलिंग आहे. त्यामध्ये 2 यम आहे. ठीक आहे, 2 यम आहे, 2 टी आहे आणि 2 ई आहे. COMMITTEE. ऑलराईट. चला नेक्स्ट प्रश्न पाहूया आपण. चूज द करेक्ट पंक्च्युएशन. वेअर आर यू गोइंग. पंक्च्युएशन विचारलेला आहे, विराम चिन्हांचा हा काय आहे प्रश्न विचारलेला आहे. वेअर आर यू गोइंग. आता हा काय आहे प्रश्न आहे. प्रश्न आला म्हणजे त्याच्यात काय असायला पाहिजे, क्वेश्चन मार्क आला पाहिजे. ठीक आहे, तो चला पाहूया आपण. वेअर आर यू गोइंग यानंतर फुल स्टॉप आहे, हे असेल का? बिलकुल नाही. वेअर आर यू गोइंग क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. वेअर आर यू गोइंग एक्सक्लेमेशन आहे, हे असेल का? बिलकुल नाही. वेअर आर यू गोइंग यामध्ये काय आहे क्वेश्चन मार्क आहे. बी आणि डी यापैकी कोणतं उत्तर तुमचं बरोबर असेल, की दोन्ही ऑप्शन सारखेच आहेत? बघा इथे दोन्ही सारखेच वाटतील, पण इथे डब्ल्यू जो आहे ना हा कॅपिटल मध्ये आहे म्हणून याचं उत्तर काय आहे? बी आहे. इथे जे आहे हे स्मॉल लेटर मध्ये आहे म्हणून याचं उत्तर हे नाही. जाणीवपूर्वक ह्या गोष्टींना नजरेखालून जाऊ द्या. आणि ह्या गोष्टी मला असं वाटतं की प्रॅक्टिसनेच या गोष्टीमध्ये माणूस तरबेज होऊ शकतो. ठीक आहे. आय होप तुम्ही ते केलं असेल. जरी नसेल केलं तरी या शेवटच्या हे जे काही 7, 8, 10 दिवस जे बाकी आहेत त्यामध्ये कॉन्शियसली मोबाईल बाजूला ठेवा, सगळे नोटिफिकेशन वगैरे बाजूला ठेवा आणि ही जी टेस्ट सिरीज आहे ना किंवा हे जे मॉक टेस्ट आहे ना तर याला प्रश्न वाचा आणि खूप जण तर 10, 15, 20 सेकंदामध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ॲटलिस्ट हिट द टार्गेट. भलेही चुकेल, स्पष्टीकरण तुम्हाला मिळतं इथे आणि स्पष्टीकरण मिळाल्यानंतर सेल्फ रिकरेक्ट करून मेमरीमध्ये शार्प ठेवा किंवा त्या टाईपचे किंवा मिळते जुळते जर प्रश्न आले तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. ऑलराईट. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. आयडेंटिफाय द टेन्स. टेन्स इथे काय विचारलेला आहे? आयडेंटिफाय करायला सांगितलेलं आहे. दे हॅड लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. दे हॅड लेफ्ट बिफोर आय अराइव्ड. ओके. टुडे आय हॅव, येस्टरडे आय हॅड म्हणजे कोणता आहे? पास्ट टेन्स आहे. आता पास्ट टेन्स मध्ये कुठला आहे बघूया. प्रेझेंट परफेक्ट आहे का? प्रेझेंट तर नाहीच आहे. पास्ट परफेक्ट आहे का? बघूया. फ्युचर परफेक्ट आहे का? बिलकुल नाही. पास्ट कंटिन्युअस आहे का? ING आहे का? नाही. मग काय आहे? हॅड आहे, V3 आहे म्हणून इथे उत्तर काय आहे? बी. आय हॅड. आय हॅव. ओके. येस्टरडे आय हॅड, टुडे आय हॅव अँड टुमॉरो आय विल हॅव. ठीक आहे. सिंपल सोप्या पद्धतीने जर आपण व्याकरणाचे नियम जर ब्रेनच्या थ्रू जाऊ दिले ना त्यांचा पॅटर्न आपल्याला लक्षात येतो. पॅटर्न जर लक्षात आला ना तर मिळते जुळते किंवा त्या टाईपचे जर किती प्रश्न आले ना तर गोंधळ होत नाही. ठीक आहे. अत्यंत सोप्या साध्या पद्धतीने मी ग्रामरचे देखील व्हिडिओ बनवलेले आहेत. तुम्ही जर विशेष करून जर समजा पार्ट्स ऑफ स्पीच आणि काय म्हणता येईल की पॅरेग्राफ, एसे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन हे कसे सोडवायचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही देखील चेक करू शकता. स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स आहे त्यानुसार तुम्ही प्रश्नांची उत्तर जे तर ते अत्यंत सोप्या पद्धतीने लवकरात लवकर देऊ शकता. ओके. चला पुढचा प्रश्न पाहूया. 6 नंबरचा प्रश्न. चूज द सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय केलेलं आहे की सेंटेन्स विचारलेलं आहे. मॉक टेस्ट तलाठी टाईपचे आहे. शी क्लीन्ड द रूम. द रूम वॉज क्लीन्ड बाय हर. आता यामध्ये काय करायचं फक्त बाय पाहायचं अगोदर. पॅसिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स जर तुम्हाला आयडेंटिफाय करायला सांगितलं तर ज्या ज्या सेंटेन्स मध्ये बाय आहे त्याच्यावरती स्टिक मार्क करायचं. इथं शी याच्यात बाय आहे का? नाही. याच्यात बाय आहे का? नाही. याच्यात बाय आहे का? नाही. मग राहिले काय फक्त एकच. जर कधी कधी 2 सेंटेन्स मध्ये पण बाय देतात थोडंसं जास्त कन्फ्युजन करण्यासाठी. ठीक आहे. तर अशा वेळेस जेवढे सेंटेन्स आहे तेवढे बाय बाजूला करायचे आणि नंतर जे राहिलेलं त्यातून योग्य उत्तर शोधायचं. म्हणून या ठिकाणी द रूम वॉज क्लीन्ड बाय हर.
ओके, हे उत्तर काय आहे, योग्य आहे. ऑलराईट, चला पुढचा प्रश्न घेऊया. चूज द करेक्ट नरेशन. नरेशन विचारलेला आहे. आय कॅन स्विम, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, ओके, किंवा रिपोर्टेड स्पीच देखील म्हणतात इनडायरेक्टला. ज्यावेळेस रिपोर्ट वगैरे लिहिले जातात ना, तर त्यांनी असं सांगितलं की तो असं करेल, सरकारचं असं म्हणणं आहे की ते गरिबांसाठी असं करेल, किंवा या मंत्र्याचं म्हणणं आहे की तो असं असं करेल, राईट. तर ते जे कोटेशन काढून जे लिहिलेलं असतं ना, तर ते रिपोर्टेड स्पीच असतं, रिपोर्ट्सच्या टाईपचं स्पीच असतं, इनडायरेक्ट स्पीच असतं. ओके, तर ते आपल्याला काय केलेलं आहे इथं ओळखण्यासाठी विचारलेलं आहे. ही सेड दॅट ही कॅन स्विम. ही सेड दॅट ही कॅन स्विम. ही सेड दॅट ही कुड स्विम. ही सेड दॅट ही वॉज स्वम. अँड ही टोल्ड दॅट ही कॅन स्विम. ओके, तर काय असायला पाहिजे, ही सेड दॅट ही कॅन स्विम. डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना आपण काय करत असतो, प्रेझेंटचं कोणता टेन्स करत असतो, पास्ट टेन्स. मग कॅनचं काय होईल, कॅनचं होईल कुड. म्हणून या ठिकाणी उत्तर काय असायला पाहिजे, ही सेड दॅट ही कुड स्विम. टुडे आय कॅन स्विम. येस्टरडे आय कुड स्विम. अँड टुमॉरो आय विल हॅव स्विम. ओके, या पद्धतीने सेंटेन्सेस जे आहे तर ते बदलू शकतात, किंवा फ्युचरमध्ये आय कॅन स्विम असं पण बोलता येऊ शकतं. ओके, पण आपले स्पोकन इंग्लिशचे जे रूल्स आहेत तर ते थोडे साधक भाधक असतात. म्हणजे ते ब्रेक जरी झाले तरी कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनुसार ते वाटतात की बरोबर पण आहे. पण रिटन इंग्लिशमध्ये तसं नाही. रिटन इंग्लिशमध्ये तुम्हाला बाप दाखवणं तर श्रद्धा कर या टाईपनुसार तुम्हाला प्रत्येक प्रश्न जो आहे किंवा जे सेंटेन्स आहे ते ग्रॅमॅटिकली करेक्टच असलं पाहिजे. म्हणजे शिक्षक आहे तर शिक्षकांनी शिक्षकच दिसायला पाहिजे, किंवा शिक्षकासारखंच राहायला पाहिजे, किंवा शिक्षकासारखंच त्यांची बुद्धिमत्ता जी आहे तर ती स्ट्रॉंग असायला पाहिजे. ऑलराईट, हाच एक या परीक्षेचा काय असतो, मुख्य उद्देश असतो, हेतू असतो. चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. ही बॉट डॅश डॅश युनिव्हर्सिटी बुक. आर्टिकलचा हा काय आहे, हा प्रश्न विचारलेला आहे. ए अँड द आर्टिकलवर 100% प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार, काहीच डाऊट नाही. मीच नाही, प्रत्येक इंग्रजीचा शिक्षक तुम्हाला हे सांगेल की ए अँड द वरती प्रश्न येतच असतो. ओके, कारण ज्यांना ए अँड द समजलं ना, तर त्यांना काहीतरी लँग्वेजचा सेन्स आहे हे कळतं. जर तुमच्यासमोर जर एक पॅराग्राफ आणि त्यामध्ये काही मिस्टेक्स वगैरे असतील ना, त्या जर शोधायला सांगितल्या आणि त्यातल्या जर तुम्हाला ए अँड द जर तुम्हाला समजला, त्याला रेक्टिफाय करता आला, म्हणजे तुम्हाला भाषेची जाणीव आहे, भाषेवर तुमची पकड आहे, असा अर्थ त्याचा होतो. राईट, तर ही बॉट अँड युनिव्हर्सिटी बुक होईल, की द युनिव्हर्सिटी बुक होईल, की अ युनिव्हर्सिटी बुक होईल, की आर्टिकल येणार नाही. काय असेल उत्तर, गेस करा. ज्यांचं सरफेस लेवलचं नॉलेज आहे ना, तर ते धाडकन उचलून काय लावणार, अँड. का सर हे ई आय ओ यू सुरू होतात म्हणून काय आहे, अँड युनिव्हर्सिटी यायला पाहिजे. नाही, पण याचा उच्चार जो आहे ना तो यू यू युनिव्हर्सिटी होतो. ठीक आहे, म्हणून काय आहे इथे अ युनिव्हर्सिटी यायला पाहिजे. अम्ब्रेला असेल तर अम्ब्रेलाच्या अगोदर काय, त्याचा प्रोनाउन्सिएशन जो आहे तर तो पासून सुरू होतो. ओके, ए आय ओ यू हे यू आहे. ठीक आहे, म्हणून इथे ए लागेल, अँड लागेल का नाही. ऑलराईट, चला 9वा प्रश्न पाहूया. ऍड करेक्ट क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग विचारलेला आहे. आता टॅगचे काही स्पेसिफिक रूल्स आणि नियम काय आहेत, की जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग तुमचा निगेटिव्ह असायला पाहिजे. ऑलराईट, जे हेल्पिंग वर्ब आहे त्याचंच निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह तुम्हाला बनवता आलं पाहिजे. ऑलराईट, शी डझंट ईट मीट. वाक्य नकारार्थी आहे, मग टॅग कसं असेल, उकारार्थी असेल. ओके, तर आता ऑप्शन दिलेला आहे, शी डझंट ईट मीट. डज शी, डझंट शी, इज शी, इजंट शी. ओके, काय असेल, ओके. तर आता बघा इथे इज शी काय आहे, याच्यावर काट मारायचा. इज नाहीच तर ते इजंट शी हे पण नाही. आता राहिले फक्त डज शी अँड डझंट शी. क्वेश्चन टॅग जर वापरायचा असेल तर सेंटेन्स वरती डिपेंड आहे. ठीक आहे, हे काय आहे, सेंटेन्स निगेटिव्ह आहे, म्हणून आपलं उत्तर काय येणार, डज शी. म्हणजे आपलं ए हे जे काय आहे 1 नंबरचा ऑप्शन जे आहे
तर हे काय आहे, बरोबर आहे. ऑलराईट, चला नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूया. 10वा प्रश्न, चूज द करेक्ट एडियम. एडियम विचारलेला आहे त्यांनी. बाईट द बुलेट. बाईट द बुलेट. बाईट द बुलेट म्हणजे टू इट फास्ट. बाईट द बुलेट म्हणजे काय, एखादी बुलेट घेणे आणि ती चावणे, कसा चावणे आणि लवकर खाणे असा अर्थ होतो का? का टू फेस समथिंग डिफिकल्ट, कठीण प्रसंगाचा सामना करण्याचं होतं का? का टू रन क्विकली होतं, बुलेट कशी फास्ट जाते म्हणजे त्या बुलेट सारखं फास्ट पळणं होईल का? का टू स्पीक रूडली, एकदम रूडली बोलण्यासारखं, काय असेल याचं? बाईट द बुलेट. बाईट द बुलेट. ओके, बाईट द बुलेट म्हणजे काय? कठीण प्रसंगाचा सामना करणे, धैर्याने सामना करणे. परीक्षेचा हा काळ तुमच्यासाठी धैर्याचा आहे, पेशंटली घेण्याचा आहे. ठीक आहे, तुम्हाला पॅनिक व्हायचं नाहीये. म्हणून सध्या तुम्ही यू आर बायटिंग अ बुलेट राईट नाव टू फेस द एक्झाम. करेज तुमच्यात आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे की ही एक्झाम काय करायची आहे, क्रॅक करायची आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. चूज द करेक्ट फ्रेज. फ्रेज विचारलेला आहे. ठीक आहे, ही वॉज कॉट डॅश डॅश द ऍक्ट. ही वॉज कॉट ॲट द ऍक्ट, इन द ऍक्ट, ऑन द ऍक्ट, बाय द ऍक्ट. काय यायला पाहिजे? उसको रंगे हाथ पकड़ा गया. ठीक है, ही वॉज कॉट डॅश डॅश द ऍक्ट, इन द ऍक्ट, ऑन द ऍक्ट, ऍट द ऍक्ट, बाय द ऍक्ट. ओके, कसं आहे? जर ठिकाण असेल तर ठिकाणासाठी आपण काय वापरतो? ऍट, राईट? इन ऑन ऍट. ठीक आहे, इन ऑन ऍट. इन ऑन ऍट एका सिंपल छोट्याशा एक्झाम्पलने समजूया. बघा, जर समजा लिहिलं असेल आय एम इन द हॉस्पिटल, म्हणजे तुम्ही हॉस्पिटलमध्ये काय आहात? भरती आहात, तुम्ही बिमार झालात, तुम्ही ऍडमिट आहात. आय एम ॲट द हॉस्पिटल. आय एम ॲट द हॉस्पिटल म्हणजे तुम्ही आता म्हणजे दवाखान्यात आहात, पण तुम्ही दवाखान्यात ऍडमिट नाही, तुम्ही कोणाला तरी भेटायला गेलेला आहात. राईट, हे कॉन्टेक्स्च्युअल अवेअरनेस म्हणजे हे जे वाक्याच्या पाठीमागचा जो भावार्थ आहे ना, तर तो समजला जातो. इन आणि ॲट हे दोन्हीही बरोबर आहे. आणि जर तुम्ही सांगितलं की आय एम ऑन द हॉस्पिटल म्हणजे तुम्ही हॉस्पिटलच्या टेरेसवरती आहात असा अर्थ होतो. ठीक आहे, चला हा तर थोडासा गमतीचा भाग झाला इन ऑन ॲट समजण्यासाठी. पण इथे तुम्हाला काय वाटतं की कुठलं आर्टिकल येईल? ही वॉज कॉट इन द ॲक्ट. ओके, ही वॉज कॉट इन द ॲक्ट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. शी डॅश डॅश प्लेइंग गिटार व्हेन आय एंटर्ड. फिल इन द ब्लँक. हेल्पिंग वर्ब. शी डॅश डॅश प्लेइंग गिटार व्हेन आय एंटर्ड. या वर्बवर डिपेंड आहे की तुम्हाला कुठलं हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे. वॉज, इज, आर, हॅज. इथे काय आहे? V3 आहे किंवा V2 म्हणू शकतो. बरोबर, मग तिथे काय यायला पाहिजे? वाक्याचा काळ कुठला आहे? ओके, अरे ओके, तर वाक्याचा काळ जो आहे तो काय आहे? पास्ट टेन्स आहे. म्हणून इथे काय यायला पाहिजे? वॉज. शी वॉज प्लेइंग अ गिटार व्हेन आय एंटर्ड. ठीक आहे, शी इज प्लेइंग पण आलं असतं, हे पण बरोबर आहे. पण हे जे वाक्याचा शेवटचा भाग आहे यावरती डिपेंड आहे. ती ऍक्शन चालू आहे, झाली की होणार आहे, हे त्या वर्बवरून कळालं. म्हणून इथे काय येणार? वॉज हे आपलं उत्तर बरोबर आहे. ऑलराईट, चला पुढचा प्रश्न. फाइंड द एरर. ही डोंट नो द आन्सर. ही डोंट नो द आन्सर आपण कालच पाहिलेलं आहे की ही नंतर काय यायला पाहिजे? डझंट. डोंट यायला पाहिजे का? नाही. आय डोंट नो. ओके, यू डोंट नो, दे डोंट नो, ही डझंट नो, शी डझंट नो. ऑलराईट, तर या ठिकाणी उत्तर जे आहे हा एररचा पार्ट आहे. डोंट, इथे डझंट असायला पाहिजे. आता एररचे प्रश्न सोडवायचे म्हटल्यानंतर सगळ्यात अगोदर काय की तुम्हाला त्या प्रश्नाचा
जो करेक्ट व्हर्जन आहे किंवा तुम्हाला उत्तर जर माहीत असेल, योग्य उत्तर जर माहीत असेल, तर तुमचं चुकलेलं कुठं आहे हे सांगायचं कौशल्य तुमचं स्ट्रॉंग होईल. म्हणजे चुका कुठं झालेली ती तुम्हाला तेव्हाच कळेल ज्यावेळेस बरोबर काय ते समजलं तर. राईट. तर नॉर्मली हे जे प्रश्न आहेत तर हे थोडेसे पोरांना कन्फ्यूज करण्यासाठी असतात, ज्यांची थोडीशी तयारी झालेली आहे पण त्यांना इझिली त्यांना मॅनिप्युलेट करता येऊ शकतं, कन्फ्यूज करता येऊ शकतं. अशा पोरांसाठी चालणी लावण्याचं काम म्हणजे इंग्लिश आहे. बिलीव्ह मी, माना ना मानू, पण इंग्रजी हाच विषय किंगमेकर आहे. हे मी म्हणतोय म्हणून नाही, सगळे शिक्षक तुम्हाला हेच सांगते. म्हणून यासाठी ही विशेष करून शेवटच्या टप्प्यातली ही जी तयारी आहे ही फार महत्वाची म्हणते. आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. नाव आता यामध्ये काय विचारलेलं आहे, सेंटेन्सचा टाइप विचारलेला आहे. आता यामध्ये व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर इथे काय आहे, एक्सक्लेमेशन आहे. ठीक आहे. मग हे डिक्लेरेटिव्ह आहे का सेंटेन्स, जाहीर केलेलं आहे का? चला चला ऐका, हे सेंटेन्स, हे फूल सुंदर आहे, हे फूल कधीच खराब होत नाही, असं काय आहे का, जाहीर केलेलं आहे का? नाही. इंटरोगेटिव्ह आहे का, प्रश्न विचारलेला आहे का? जर प्रश्न विचारला असता तर व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर, तर इथं क्वेश्चन मार्क दिला असता. राईट. म्हणजे हे इंटरोगेटिव्ह आहे का, प्रश्न आहे का? नाही. एक्सक्लेमेटरी आहे का? ओ येस, इथे काय आहे, एक्सक्लेमेशन आहे. इथे आज्ञा वगैरे काही दिलेली का, इम्पेरेटिव्ह नाही. म्हणून याचं उत्तर काय आहे, एक्सक्लेमेटरी. राईट. नेक्स्ट, शी डान्स्ड डॅश डॅश. सिलेक्ट और करेक्ट फॉर्म चूज करायचं सांगितलेलं आहे. शी डान्स्ड, ग्रेस, ग्रेसफुल, ग्रेसफुली, ग्रेस्ड. काय आहे, शी डान्स्ड. वर्ब पाहिलं होतं आपण. वर्ब नंतर वर्बला मॉडिफाय करणारा शब्द म्हणजे कोणता, ऍडवर्ब. आपण पाहिलं होतं ना ग्रामरच्या फॅमिलीमध्ये की नाऊन हा घरातला मुख्य कर्ता, नंतर त्याची बायको वर्ब. ठीक आहे. नंतर त्यांचा मुलगा कोण, प्रोनाऊन. जिथे वडिलाला जाता येत नाही तिथे मुलगा जातो. नामाऐवजी वापरला जाणारा विशेष शब्द म्हणजे प्रोनाऊन. देन आपण पाहिलं होतं की या दोघांना, नाऊन आणि वर्ब या जोडप्याला 2 मुली पण आहेत. एक आहे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हला काय, तिच्या वडिलाविषयी आणि भावाविषयी तिला प्रचंड अभिमान आहे आणि ती नेहमी काय करते, यांचंच कौतुक करते. माय डॅड इज टॉल, क्लेवर, माय ब्रदर इज ब्रेव. ठीक आहे. वाक्यातलं जे नाऊन आहे त्यांना विशेष माहिती देणारा शब्द विशेषण, आणि ॲडवर्ब क्रिया विशेषण. ठीक आहे. म्हणजे ती अशी मुलगी आहे की जी आईच्या कामात मदत करते, ती आईची लाडकी आहे. ॲडजेक्टिव्ह ही वडिलाची लाडकी आहे. नाऊन आणि वर्बची लाडकी आहे ती. ॲडवर्बची लाडकी आई आहे. म्हणजे वर्बला मॉडिफाय करणारा शब्द म्हणजे कोणता, ॲडवर्ब. नंतर आपण त्यांचे 2-3 पेट पण पाहिले होते. कंजंक्शन आहे, प्रिपोजिशन. प्रिपोजिशन नावाचा कुत्रा. आपल्या मालकानं कधी कोणतीही गोष्ट कुठे ठेवलेली आहे हे त्याला समजतं. ऑलराईट. इन, ऑन, ॲट हे कुठे ठेवलेलं आहे त्या कुत्र्याला समजतं, म्हणजे तो कोण, प्रिपोजिशन आहे. देन कंजंक्शन आहे. एक घरात मांजर पण आहे. 2 शब्दांना, 2 वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. हे घरातले फॅमिली मेंबर सर्वांनी एकत्र प्रेमाने राहावं म्हणून ती कॅट काय करते, सगळ्यांच्या पायात घुटमळत असते, सगळ्यांना प्रेमाने राहावं यासाठी ती काय करते, प्रयत्न करत असते. आणि एक इंटरजेक्शन नावाचा पोपट, तो काय करतो, त्याला फक्त 2-4 शब्द येतात. हुर्रे, अरे बापरे. ठीक आहे. या प्रकारचे शब्द तो बोलतो, कारण त्यांना काय वाटतं की सगळ्यांनी माझं कौतुक करायला पाहिजे. तो घरातला लहान मुलगा नसतो की त्याला उचलून घेण्यासाठी तो म्हणजे पोरकट चाळे करतो, त्या पद्धतीचं इंटरजेक्शन. ठीक आहे. लिमिटेड वर्ड. आणि यांनी या फॅमिलीने एक दत्तक घेतलेला मुलगा आहे, तो म्हणजे कोणता, आर्टिकल ए अँड द व्हॅली पार्ट्स ऑफ स्पीच फॅमिली. जर तुम्ही परीक्षेचं जायच्या अगोदर जर तोही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपडेट केलेला, अपलोड केलेला आहे, तोही एकदा बघून जा. म्हणजे तुमचे बेसिक जे आहे ना तर ते कंप्लीट झालेलं असेल. सोबत त्या प्रश्नांची आपण तयारी देखील त्या व्हिडिओमध्ये करून घेतलेली आहे. तर शी डान्स्ड, वर्बला मॉडिफाय करणारा शब्द म्हणजे ॲडवर्ब. आता ॲडवर्ब म्हणजे काय, ज्या शब्दाच्या शेवटी ly आलं तो काय असतो, ॲडवर्ब. म्हणजे इथं शी डान्स्ड ग्रेसफुली, हे काय झालं, इथं उत्तर झालं. चला पुढचा, फाइंड द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स विचार सांगितलेलं आहे. ही डू हिज वर्क. आलं पुन्हा, ही डू, ही डज हिज वर्क, ही डन हिज वर्क, ही डुईंग हिज वर्क. यापैकी कोणतं आहे, ही डू हिज वर्क.
wrong. He done his work. Done. Wrong. Okay. He doing his work. Wrong. He does his work. He has done his work. Okay. Today he has done his work. Yesterday he had done his work. Tomorrow he will have done his work. Alright. सेंटेन्सेस जे आहेत ना तर ते एकच सेंटेन्स आज उद्या आणि परवाच्या टर्म्स मध्ये जर तुम्हाला जर बसवता आलं ना ती प्रोग्रामिंगच आहे. म्हणजे बरेचसे विद्यार्थी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ना तर त्यांच्या हाडामासात ही ट्रेनिंग आणि ही त्यांची सेंट्रल प्रोग्रामिंग आहे. एकच सेंटेन्स दिसलं की फाटकन ते आजच्या म्हणजे प्रेझेंट टेन्सच्या सेन्समध्ये कसं असेल ते लगेच त्यांची प्रोग्राम चालते, लगेच करेक्ट सेंटेन्स येतं. पास्ट टेन्सचं सेंटेन्स आणि फ्युचर टेन्सचं. टुडे, येस्टरडे, टुमॉरो तिन्ही सेंटेन्सेस एकदा आले ना की कुठं काय चुकलेलं लगेच समजून जातं. ऑलराईट. चला पुढचा प्रश्न. चूज द अँटोनिम ऑफ ऑनेस्ट. ऑनेस्ट या शब्दासाठी त्यांनी काय विचारलेलं आहे? अँटोनिम विचारलेला आहे, विरुद्ध अर्थी शब्द विचारलेला आहे. डिसऑनेस्ट इथं पहिलेच बेईमानी लिहून टाकलेलं आहे. बेईमानी. ट्रुथफुल म्हणजे काय? जो खरं बोलतोय तो. सिन्सियर जो प्रामाणिक आहे आणि ज्याच्याकडे अदब आहे, खोटेपणाचा त्याला सहारा घ्यावा लागत नाही तो. आणि जेन्युइन. जेन्युइन म्हणजे खरा जो आहे ते, बनावटीपणा त्यात काहीच नाही. म्हणून ऑनेस्टचा जो उत्तर आहे त्याचं अँटोनिम काय येईल? डिसऑनेस्ट. शी. ओके. विच सेंटेन्स इज करेक्ट? विच सेंटेन्स इज करेक्ट? शी कॅन गोज देअर. शी कॅन गोज देअर. आता तुमची फसगत होईल. सरांनी शी ड सांगितलं होतं, इथं इएस आलं. शी गोज लागेल का? नाही, पण इथे मॉडेलवर पण आलेलं आहे. शी कॅन गो देअर. शी कॅन गोईंग देअर. शी कॅन गॉन देअर. कोणतं उत्तर बरोबर असेल? शी कॅन गोज देअर, शी कॅन गो देअर, शी कॅन गोईंग देअर, शी कॅन गॉन देअर. मॉडेल वर्बचा रूल काय सांगतो? मॉडेल वर्ब जर समजा एका मॉडेल सारखं असतं, ठीक आहे, प्रत्येक सेंटेन्स मध्ये नाही. ती मॉडेल कशी रॅम्प वॉक करते बस तसे हे नमुने सेंटेन्स मध्ये येतात. आणि यांचा काय? यांचं एकच म्हणणं आहे, आम्ही ज्या सेंटेन्स मध्ये येऊ वर्बनं झक मारत पहिल्या फॉर्म मध्ये यायचं, जास्त नखरे करायचे नाही. कोणत्या फॉर्म मध्ये यायचं? V1 मध्ये यायचं. मग आता इथं पाहायचं V1 काय? शी कॅन गो देअर. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? शी कॅन गो देअर. म्हणजे बी हे काय आहे? आपलं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. फाइंड द सिनोनिम एलिगंट. एलिगंट या शब्दासाठी सिनोनिम विचारलेला आहे. एलिगंट म्हणजे अगली असतं का? अगली म्हणजे काय? कुरूप. अगली पिछली ते नाही, हिंदीतलं नाही, इंग्लिश मधलं. अगली म्हणजे कुरूप. स्टायलिश. स्टायलिश. डर्टी म्हणजे घाण. लेझी म्हणजे आळशी. आता हे जे तीन जे शब्द आहेत हे कसे आहेत? थोडेसे निगेटिव्ह टाईपचे आहेत. ठीक आहे, आपल्याला काय विचारलेलं आहे? सिनोनिम विचारलेला आहे. स्टायलिश अँड एलिगंट. सुंदर, दिसायला खूप छान. विराट कोहलीचा कव्हर ड्राय कसा आहे? स्टायलिश आहे आणि एलिगंट आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीने याचं उत्तर काय आहे? स्टायलिश. चला पुढचा पाहूया. शेवटचा प्रश्न. स्पॉट द एरर. दे इज गोइंग होम. दे इज गोइंग होम. सिंग्युलर प्लुरल. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. ठीक आहे, सब्जेक्ट जर म्हणत असेल मी सिंग्युलर आहे तर वर्बनी काय चुपचाप येऊन सिंग्युलरच व्हायचं. सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर चुपचाप वर्ब पण काय करायचं? प्लुरल आणायचं. आता सब्जेक्ट आणि नाऊन यामध्ये काय फरक आहे ते पण सांगतो. विद्यार्थ्यांना फार कन्फ्युजन असतं, सर सब्जेक्ट आणि नाऊन यामध्ये काय फरक आहे? पहिली गोष्ट तर हा प्रश्न मला नाही वाटत की नॉर्मल ॲव्हरेज विद्यार्थ्यांना पडलाही असेल. ठीक आहे, सब्जेक्ट म्हणजे काय? एक सेंटेन्स जे आहे ना तर ते पिक्चर सारखं असतं. त्या पिक्चरमध्ये एक हिरो असतो, तो काही ना काहीतरी करत असतो. त्या पिक्चरमध्ये बरेचसे बाकीचे पण हिरो असतात. ठीक आहे, तसं सेंटेन्समध्ये जर 2-3 नाऊन असेल, राम गोज टू स्कूल, ही सॉ श्याम. ओके, आता यामध्ये राम आणि श्याम हे काय? 2 नाऊन आहे. पण सब्जेक्ट कोणी यामध्ये? हिरो कोणी या सेंटेन्सचा? राम आहे. तर तसं सब्जेक्ट जो सेंटेन्स आहे, सेंटेन्सचा हिरो म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट नाऊनही असतो. ठीक आहे, पण प्रत्येक नाऊन हे सब्जेक्ट नसतं. ठीक आहे, परत एकदा सांगतो, प्रत्येक सब्जेक्ट हा नाऊन असतो पण प्रत्येक नाऊन हा सब्जेक्ट नसतो. एखाद्या बिल्डिंगचं जरी नाव लिहिलं
तरी तो सब्जेक्ट होत नाही. त्या सेंटेन्सचा जो हिरो आहे तो सब्जेक्ट असतो. ठीक आहे. तर इथं सब्जेक्ट काय आहे? दे. इथे नाऊन आहे का? नाही. दे इज कमिंग. दे नंतर काय यायला पाहिजे? ऑफकोर्स दे आर कमिंग यायला पाहिजे. म्हणजे इथं काय आहे की हे जे हेल्पिंग वर्ब आहे हे चुकीचं आहे, म्हणून आपलं उत्तर काय आहे? बी आहे. ऑलराईट. तर अशा पद्धतीनं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आय होप तुमचे किती प्रश्नांचे उत्तर बरोबर आले, किती नाही आले ते लिहत चला. आणि मी हा छोटासा नवीन प्रयोग करतोय, प्रयत्न करतोय नवीन पद्धतीने इंग्रजीचं व्याकरण शिकवायचा. व्होकॅब्युलरी असेल, एसे असेल, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असेल, हे सगळे व्हिडिओज मी यानंतर हळूहळू स्टेप बाय स्टेप म्हणजे पब्लिश करणारच आहे. पण मला या जर्नीमध्ये तुमचा फीडबॅक देखील फार महत्त्वाचा आहे. मला जरूर नोंदवा तुमचा फीडबॅक किंवा कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, टीचिंग स्टाईल कशी वाटली, एक्झाम्पल्स वगैरे कसे वाटले. आणि पुढचा जर काही तुमचं जर असं वाटत असेल की सर एखादा चॅप्टरवरती किंवा एखाद्या टॉपिकवरती व्हिडिओ बघा, तर टॉपिक देखील सजेस्ट करू शकता. ऑलराईट. सो दिस इज ऑल फॉर टुडेज व्हिडिओ. आल सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन, बाय बाय.